Okay, so hey guys, what's up everybody? It's your Prashant back and new video. Yeah, brotherhood. अरे चाललाय. पनवेल मतलब मुंबई का आते लोग उधर ही. बटर चपाती आणि स्पेशल चिल्ली. ऑन द वे होत आम्ही. सगळ्यांच्या हालत खूप खराब झालेली. सगळे पोहोचलेलो आहेत. आता इथून पटापट आम्ही बाहेर टॅक्सी केलेली. ती टॅक्सी म्हणजे गाडी बुक केलेली आहे 4 धामसाठी प्रॉपर फिरण्यासाठी. पटापट पहिलं ती आम्ही गाडीत जाऊ बसू. एक दादा आलाय, त्याला आता तुम्ही सरप्राईज भेटणार आहे. ये ब्रदर, जिसका इंतजार था वो तो आ गया है. सरप्राईज सिद्धी दादा, ब्लॉग आहे ब्लॉग. सरप्राईज सगळे भेटलेले आहेत. गाडी कुठली ही आहे का? येस ब्रदर, ही गाडी आम्ही बुक केलेली आहे सध्या. ड्राइवर अंकल बोल रहे हैं भैया. आपको क्या बोलो? ये देखो ब्लॉग कंटिन्यू रखें क्या आपने? अच्छा चलेगा ना, कोई प्रॉब्लम नहीं. ओके यस, फाइनली ये गाड़ी है हमारी. जो ये अंकल साथ में रहने वाले, कंटिन्यू करेंगे इसी गाड़ी के साथ. चलो चल रे, ब्लॉग आता भारी होईल. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचे. आईच्या गावात बॅगी बिगी सगळ्या आता पॅक करून डायरेक्ट गाडीत ठेवतो. या ब्रदरहूड. ओके लेट्स गो गाईज. आम्ही सध्या हरिद्वार म्हणजे शेवटला जाणार हरिद्वारला. पहिल्याच जाणार आहे आम्ही. आणि हरिद्वारला म्हणजे आम्ही 2 दिवसापासून आंघोळ नाही केली. तर पहिला इथं आंघोळ करायला चाललो आहे. ही हरिद्वारचीच नदी आहे. त्या नदीत थोडे स्नान करतो आणि त्यानंतर पुढे जाऊ. नाही ते नाही दाखवत मी, मलाच दाखवतोय. ओके सो फायनली आमचं स्नान करून झालेलं. आम्ही आता इथून निघालोय. ऋतू दादा कसं वाटलं 2 दिवसानंतर आंघोळ केलेलं? आणि काय दादा जन्नत नाही माझ्याकडे आंघोळ केलं तर. आणि की दादाला कचऱ्याशिवाय काही दिसत नाही. नुसतं कचरा दिसतोय. डायरेक्ट सीट सायलीचा कसला दिसतोय काय माहिती. चला आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. आता इथून जाणार आपण गंगोत्रीला ना दादा. स्वरूप दादा यमुनोत्रीला जाणार आम्ही इथून. आता इथून निघालो फटाफट. फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे स्नान वगैरे करून चाललंय. पुढे जाऊ आणि पुढे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. पहाडो के भी मजा लेंगे मस्तपैकी. तुम्हाला थोडा व्ह्यू पण दाखवतो. व्ह्यू बघत मस्तपैकी ब्लॉग एन्जॉय करा. आणि जेवण करायला बसतो, कारण की पुढं कधी काय जेवायला भेटेल काय समजणार नाही. म्हणून सध्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. व्हेजच जे काही जेवण असेल व्हेजच इथं. जागा वेगा एकदम पद्धतशीर आहेत. ओके सो आम्ही मागवलं छोले भटुरे. बघा टेस्ट. आणि कशी टेस्ट आहे? मस्त ना. शेवट जायच्या अगोदर मस्तपैकी जेवण वगैरे करू. याचं बाकी अजून सगळे बसलेत. ते ड्रायव्हर पण जेवायला बसला आमच्यासोबत. फटाफट खाऊ आणि पुढं जे काय ब्लॉग कंटिन्यू होतील ते ब्लॉग पुढं कंटिन्यू करू. आणि सोबत कंटिन्यू ब्लॉग माणूस आलेला आहे. काय दादा परत जे माणसाची गरज होती तो माणूस आलेला आहे. वा ITOचा जो उत्तराखंडचा चेकपोस्ट आहे तो क्रॉस केलेला. आणि आता इथून निघालोय. जेवलो आणि डायरेक्ट आता चेकपोस्ट क्रॉस केलाय. आणि इथून आता फक्त व्ह्यू दिसतील. व्ह्यू बघा, एन्जॉय करा. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता टोल नाका आहे ना आता घाटातला. मग काय एंट्री माझा फोन इकाचा कोणता पाहिजे का बघ ना. किती लाख 27 लाखाला इकाचा आहे. 25 लाख दे बस. माझा शब्दात ना तुला बोलायला आता. अंबानीला मेल करतो. आम्ही क्रॉस केला आता सध्या टोल. टुरिस्ट फी 100 रुपीज. टुरिस्ट फी 60 रुपये इथं टुरिस्ट फी आहे. आणि इथून आपल्याला घाट आता फ्री आहे. हवा लागली पाहिजे रे बाबा. घे तू पैसे वसूल करून घ्या. नॅचरल बाबा. आता थोड्या वेळात आपल्याला सगळा कालचा दिवसाचा बंद होणार आहे. मुंबई में ऐसा एरिया आहे ना. हमारा टाइगर पॉइंट बहुत फेमस है अंकल. सॉरी भैया जी, इतना बड़ा नहीं. ऐसा कुछ नहीं. हमारे पनवेल में है वड़ा लेक में जाके वड़ा लेक से 10% इधर हमारे से चल रहा है. पनवेल मतलब मुंबई का आते लोग उधर ही. हाँ. बोल रहे ना गोवा आप जाना वो साइड में ऐसा है. हाँ पूरा गोवा में पहाड़ी है. पहाड़ी नहीं पूरा बीच है. बीच समंदर है वहाँ पे. और पहाड़ी से जाना पड़ता है.
हे बाबा फोन बिन मारशील तू. कसे काय व्ह्यूज वाढतील आणि नाही, वाढतील गाईज व्ह्यू बघा व्ह्यू. सिद्धी आता अरे सिद्धी आता किती वरती नेशील थांबू थोडस. अरे अरे नको यार बघ एवढं आहे बघ. अरे 2 मिनिट काय थांबायला आपण भैयाजी. तुम्ही पागल व्हाल आता. डोंगरातला व्ह्यू बघा. रिलॅक्स वाटते एकदम रिलॅक्स. आयुष्यामध्ये खरंच काय टेन्शन असतील ना इथं या थोडासा रिलॅक्स. काय बोलतो खरी गोष्ट का नक्की दादा मी तिथं व्हिडिओ काढणार. येस गाईज सी दिस व्ह्यू 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 सी दिस व्ह्यू. तो रोड बघा तो रोड आणि आमची पोरं बघा एन्जॉय करतात. येस ब्रदर. तो स्मोक बघा तिथं. तुझं काय नुसतं चला 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 मग व्हिडिओ अजून तिकडे 5 मिनिट झाले आमचे काढून. हे बघा इथनं व्ह्यू बघा यार. खरंच जर तुम्ही ट्रिप करत असाल ना खरंच ही ट्रिप कधीच मिस करू नका. कधीच मी तर सजेशन देतो कधीच असल्या ट्रिप मिस करू नका. कारण की जो एन्जॉय इथं भेटतो ना तो एन्जॉय नाही भेटत यार कुठं. खरंच खुश झालो. दिल खुश हो गया ना दादा. खुश झालो ना भाऊ. दादा जिथे नेणार तिथे खुशच करणार. खरंच रे दादानी प्लॅनिंग केली आणि दादानी शेवटी आणलाच आम्हाला या डोंगरात. काय तुम्ही पण या. तुम्ही पण या. मी तुम्हाला चांगलं सजेशन देतो. मी काय वाईट सजेशन देतो तुम्हाला. तुम्ही पण या. आणि जास्त करून आपले ये भैया जी है इनके टूर में आ जाओ. अंकल आपके टूर्स का नाम क्या है? राधिका टूर्स. सबसे बेस्ट और सबसे फ्रेंडली जो भैया जी हमारे साथ है वो बहुत अच्छे से हमको ट्रीट कर रहे हैं. हमको हर एक जगह एक्सप्लोर करा रहे. उसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया. और आगे के आने वाले 9 दिन वैसे आप भी हमें सपोर्ट करोगे ना. बिल्कुल. ओके शुक्रिया इस बात के लिए. हमारे साथ बने रहे चैनल में. और हाँ इलाई मेरा जी आए फक डूड फक. एक नंबर वाटते जन्नत जन्नत. सिद्धी दादा अरे कसं वाटते. ढगात आलो ढगात. कसं वाटते. एन्जॉय एन्जॉय. आणि काय आता एक डायलॉग आणि काय आता शेवट आहे भाऊ. जायला काय विद्या ब्लॉग बोलव तुझ्या आवाज कट करतो. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता चला मैं जाने चला मुझे रास्ता उदो पे नहीं गहरे समंदर में इलाई मेरा जिया इलाई मेरा जिया आए. आम्ही जेवण करायला थांबलोय इथं सध्या. परत नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू. आयुष सगळे इथं थांबले आहेत सध्या. आम्ही जेवू वगैरे आणि नंतरला ए मित्रांनो या मेहफिलमध्ये यार सगळे दुःख विसरतात रे. लगे व्हिडिओ टाकतो कसं तरी गाणं टाकतो. दादा ये दादा ये दादा ये. जागेवरती यार असे जर तुमच्या ट्रिप होत असतील तर प्लीज कॅन्सल करू नका. अशा ट्रिपला तुम्ही जावा, एन्जॉय करा आणि पीसफुल ही दुनिया सुद्धा बघा. ते आता पहिला नाश्ता करायला थांबलो हरिद्वारची आंघोळ करून आणि आम्ही छोले भटुरे खाल्ले. थोडं डेंजर अवस्था झाली ना सर्वांची. काय सांगू असं वाटते खरंच तब्येत डाऊन झालेली. एक दोन जणांची तब्येत डाऊन झाली आहे त्यामुळं
आता इथं काहीतरी वेगळा ट्राय करू. इथं सध्या बघतो आम्ही पनीर सारखं काहीतरी चांगला आयटम खायला. जगा रे जगा, पीसफुल लाईफ जगा. चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करतो आणि सोबत राहा. बोल ना बोल. काय बोल थांब ना जरा, चपात्या गरम करा. हा ठीक आहे. जेवण कसं आहे पोटान दुखतोय तरी खावायला लागतोय. दादा सुरुवात कशी आहे टेस्ट? एक नंबर टेस्ट आहे. असं वाटतं खरंच जेवलो आज जेवलो ना खरं आपण पनीरशी. शेवट व्ह्यू बघा, व्ह्यू सोबत जेवायला रूफ टॉप डायरेक्ट रूफ टॉप. शाही पनीर परत पनीर चिल्ली आहे, डाळ आहे, राईस आहे, बटर चपाती आणि स्पेशल चिल्ली. बस जेवण सुटला. पनीर चिल्ली जेवण सुटला. आज परफेक्ट पोट भरून जेवणार आम्ही. के संग तेरे पाणी असं सध्या ऑन द वे होत आम्ही. सगळ्यांच्या हालत खूप खराब झालेली आहे. सगळे उलटी वगैरे करतायत. प्लस पॉईंट हे पण आहे की जास्त उलट्या वगैरे होत आणि जास्त लांब पण आहे. एक 400 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि आम्हाला आता वाजले 6:15 वाजलेत. पुढं अजून 2 ते 2.5 तास अजून ट्रॅव्हलिंग करायची. ते 60 किलोमीटर असंच कंटिन्यू राहील. आणि हा ब्लॉग शक्यतो मला वाटतं आहे थोडा लेट येईल, कारण की तब्येत सगळ्यांची खराब आहे. तर गेल्या आम्ही जो रूम घेणार आहेत ना, त्या रूमवरती जाऊन पहिलं जाऊन झोपू. मग त्यानंतर पुढं जसा ब्लॉग कंटिन्यू होईल तसं तुम्हाला अपडेट भेटेल. तर स्टे कंटिन्यू इन ब्लॉग. प्लस तुम्ही व्ह्यू बघा. ओके सो गाईज रात्रीचा वेल झालेला आहे. आम्ही सगळे आता ही जी रूम आहे ना समोरची, त्या रूमवर स्टे करतो आहे. आणि आपला ब्लॉग सध्या इथंच एंड करतो, कारण की उद्या जो ब्लॉग होणार आहे तो उद्या कंटिन्यू करू. आणि आजचा जो होता ना, जो दिवसभर जे काय झालं तर या ब्लॉगमध्ये दिसलं आहे. पुढं जाणार आपण जे नवीन टेम्पल एक्सप्लोअर करायला, ते उद्या सकाळी फिरू इथं तिथं. आणि सध्या थंडी पण जाम असते. मी आत्ताच जस्ट ब्लॉग एडिट करायला घेतो आहे. रात्रीचे वाजले 11:30. तो ब्लॉग फटाफट एडिट करतो आणि लास्ट बाय करतो या ब्लॉगसाठी. तर प्लीज डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलमध्ये पुढं कंटिन्यू येणारे ब्लॉग्स अजून चांगले येतील. आणि जेव्हा असे काही प्लॅनिंग होतील तेव्हा 100% ब्लॉग बनतील. शेअर करा, सपोर्ट करा. ओके बाय टेक